गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण तुम्हाला अभ्यासासाठी आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरेल असे फुल रिव्हिजन ह्या घटकामध्ये आपण मराठी विषयाची पूर्ण रिव्हिजन घेणार आहोत। ही जी प्लेलिस्ट तयार होईल या घटकांची, याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला कार्यात्मक व्याकरण, त्यानंतर शब्द संपत्ती, त्यानंतर वेगवेगळे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, या सगळ्यांच्या फुल रिव्हिजन मध्ये तुम्हाला अभ्यासायला घटक मिळतील। आजच्या घटकामध्ये आपण नाम यावरती स्पष्टीकरणही पाहणार आहोत। नाम या घटकावर स्पष्टीकरण असेल आणि सराव प्रश्न असतील। ठीक आहे, सराव संचातील प्रश्न घेणार आहोत। ओके, त्याच नंतर सोबत सर्वनाम या घटकाचे स्पष्टीकरण देखील असेल आणि त्याच्यावर उपयुक्त सराव संच प्रश्न सुद्धा असतील। विशेषण या घटकाचे स्पष्टीकरण घेऊ, त्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न घेऊ। अशा पद्धतीने आपण हा घटक, ही फुल रिव्हिजन थोडी लेंथ मोठी झाली, वेळ लागला तरी चालेल, परंतु न टाळता संपूर्ण अभ्यास करा आणि याचा फायदा कशा कशाला होईल तेही सांगतो। त्यानंतर क्रियापद या घटकावरती कशाला क्रियापद म्हणायचं ते ओळखायचं कसं, वाक्यामध्ये त्याचा कुठं स्थान असतं, काय येतं, विशेषण कशा प्रकारचं येतं हे सुद्धा आपण समजून घेणार। प्रत्येक घटक नामापासून सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि शेवटचा शब्द असेल, घटक असेल लिंग, म्हणजे 5 टप्प्यामध्ये आपण हे समजून घेणार आहोत। हे तुम्हाला एकत्रितरित्या उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही सगळ्याच स्पर्धा परीक्षांना उपयुक्तता बघितली तर हा घटक सगळ्या परीक्षांना उपयुक्त आहे। कोणकोणत्या परीक्षा? अगदी तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा म्हणाल तरी उपयुक्त आहे, स्कॉलरशिप आहे, त्याच्यानंतर नवोदय परीक्षा आहे, त्याचबरोबर तुम्ही तलाठी परीक्षा देत असाल, पोलीस परीक्षा देत असाल, टीईटी परीक्षा देत असाल आणि इतरही सगळ्या स्पर्धा परीक्षा, सैनिकी स्कूल साठीच्या परीक्षा, BRTS असेल, प्रज्ञाशोध असतील, सगळ्या परीक्षांना ह्या रिव्हिजन उपयुक्त आहेत। ह्या फुल प्लेलिस्ट जी आहे याच्यामध्ये फुल रिव्हिजनची ही संपूर्ण अभ्यास आहे। यामध्ये तुम्हाला गणित मिळेल, मराठीचे सगळे घटक आहेत, गणिताचे सगळे घटक आहेत, इंग्लिशचेही घटक आहेत पूर्ण विषयवार, आणि त्यानंतर बुद्धिमत्तेचे सुद्धा। म्हणजे ही अभ्यासल्यानंतर तुमची रिव्हिजन 100% होईल। आजच्या घटकामध्ये तुम्हाला किमान 100 प्रश्न अभ्यासाला मिळतील ह्याच्यावरती आधारित, आणि त्याचे स्पष्टीकरण सुद्धा मिळतील। ठीक आहे, चला आता आपण रिव्हिजन मधल्या पहिल्या घटकाला सुरुवात करू, जो घटक आहे नाम। ठीक आहे, चल करू सुरुवात। परीक्षेच्या आधी आपण रिव्हिजन का घेतली पाहिजेत? कारण तुम्हाला असं वाटेल आजचा अभ्यास करताना की हे घटक तुम्ही केलेले आहेत, यातले प्रश्न तुम्ही बघितलेले आहेत, सगळे घटक तुमचे झालेले आहेत, असं वाटत असेल तर व्हेरी गुड, खूप छान। हे प्रश्न तुमच्या हाताखालून जातील, घटक पाहिलेले असतील, अभ्यासलेले असतील, प्रश्नांचा सराव झाला असेल, काय हरकत नाही, रिवाइज होऊ द्या पूर्णपणे। तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि त्यानंतर येणारा कुठलाही प्रश्न कितीही फिरून विचारला किंवा कितीही खोलात जाऊन विचारला तरी तुम्हाला अडचण राहणार नाही। ओके, त्याचबरोबर याच्यानंतर शेवटपर्यंतचे घटक पूर्ण बघितल्यानंतर काय होईल, अशा पद्धतीच्या प्रश्नपत्रिकांची सुद्धा आपण रिव्हिजन देणार आहोत, ती सुद्धा तुम्हाला बघायची आहे। ओके, चला करू सुरुवात। आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे मराठी विषयातील कार्यात्मक व्याकरण या याच्यातील। ठीक आहे, घटक दुसरा, शब्दांच्या जाती, त्यामधला महत्वाचा मुद्दा आहे पहिला नाम। शब्दांच्या 8 जाती आपण पाहणार आहोत। हा घटक तुम्हाला शिष्यवृत्तीच नव्हे सगळ्या परीक्षांना आयुष्यभर उपयोगी पडेल असा आहे। येते लक्षात? म्हणजे छोट्या छोट्या मंथनपासून लक्षवेध असेल, महात्मा फुले असेल, कोणती परीक्षा, याऐवजी MPSC च्या परीक्षांना, शिक्षक व्हाल किंवा बँकेच्या याच्यात जाल किंवा दुसऱ्या कोणत्या क्लेरिकलच्या परीक्षा, सगळ्या याच्यामध्ये हा घटक उपयोगाला येतो। याच्यावर प्रश्न हमखास असतात व्याकरणावर। ठीक आहे, आपण आता बघू नाम म्हणजे काय। आपण एखाद्या वस्तूला नाव ठेवतो। ठीक आहे, आता तुम्ही समजा मोबाईल समोर असेल तर तो जो दिसतोय त्याला काहीतरी नाव ठेवलं की नाही, मोबाईल नाव ठेवलंय। तुमच्या हातात लिहायला पेन असेल त्याला आपण पेन म्हणतो त्या वस्तूला, समोर वही असेल त्याला नाव ठेवलंय वही, पुस्तक। अशाच प्रकारे कोणत्याही दृश्य, अदृश्य, सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात। तुमच्याच घरात तुमची बहीण असेल जिचं नाव असेल अमृता, भाऊ असेल त्याचं नाव असेल आदित्य, मग अशा प्रकारे ठेवलेली नाव। ठीक आहे, कशा कशाची नाव
या सगळ्यांना नाम म्हणतात. उदाहरणार्थ फुलाचं नाव असेल मोगरा, माणसाचं नाव राम, ठीक आहे. गहू, मुलगा. गहू म्हणजे धान्याचे नाव आहेत. मुलगा, मग आता हे काय झालं, मुलगा, मुलगी, वडील, पिता, नात्याचं नाव. बैल, बैल, गाय, जनावरांची नाव वाघ, सिंह, ठीक आहे. फळांची नाव आंबा, चिक्कू, अशा प्रकारे. आले लक्षात. मग आता पुढचा पाहू आपण. नाम कशा कशाचं असतं. नाम आहे देशाचं. भारत, श्रीलंका, चीन, अमेरिका, इटली इत्यादी, ठीक आहे. इत्यादी म्हणजे पुढे वाढत जाणारी आहे. धान्यांची नावे गहू, बाजरी, ज्वारी, नाचणी, मका इत्यादी, ठीक आहे. पुढे ग्रह, नक्षत्र, ताऱ्यांची यादी. जर तुम्ही तुमचा परिसरच्या पुस्तकातील घटक पाहिले असतील, त्यातले हे आहेत. त्याच्यामध्ये सूर्य, तारा आहे, चंद्र, उपग्रह आहे, पृथ्वी ग्रह आहे, मंगळ ग्रह आहे, या सगळ्यांची नावं, ठीक आहे. आता नक्षत्रांमध्ये असेल किंवा तारकांमध्ये असेल, सप्तऋषी सारखं अनेक आकाशामध्ये वेगवेगळे जे दिसतात ते मृग नक्षत्र असेल तसं. पुढे मग आता आपण पुढचा मुद्दा बघू. वन्य पशूंची नावं. जंगलात राहणाऱ्या वन्य पशूंची नावं वाघ, हरिण, सिंह, कोल्हा, सगळ्या याला नावं आहेत, ठीक आहे. झाडांची नावे आंबा, चिंच, साग, पेरू. वस्तूंची नावे वही, पेन, टेबल, पुस्तक. नाम नद्यांची नावे गंगा, यमुना, गोदावरी, वैनगंगा. जिल्ह्यांची नावे पुणे, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर. आले लक्षात. देश, माणूस, नाव सगळ्याला नामे आहेत, ठीक आहे. पुढचं आता घटक आपण समजून घेऊ. नमुना प्रश्न बघा. पुढील वाक्यातील नाम ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. राम दररोज अभ्यास करतो. आता तुम्ही वरती जर नीट लक्षात घेतला असेल तर तुमच्या लक्षात येईल राम दररोज अभ्यास करतो. मग याच्यामध्ये नाम काय आहे हो? शक्यतो नाम हे कर्त्याचं असतं जे सुरुवातीला येतं, पण एखादी वस्तू असेल तर मध्येही येऊ शकते, ठीक आहे. राम हे नाम आहे. करतो काय आहे? क्रियापद आहे, अभ्यासकर्म आहे. दररोज हे काय त्याचं विशेषण सांगितले, वेगळ्या शब्दामध्ये तो सातत्याने करतो. या प्रश्नाचं उत्तर 2 नंबर, ठीक आहे. पुढचं वरील पर्यायात राम हे मुलाचे नाव आहे म्हणून पर्याय क्रमांक 1, ठीक आहे. मग आता आपण पुढचं बघू. वाचा, माझ्या आधी उत्तर तुम्हाला सापडेल. वरील पर्यायात महा झाड खूप उंच आहे. मग आता काय उंच आहे हो? काय आहे उंच? खूप आहे का उंच? नाही. त्याला जर प्रश्न विचारला काय, ह्या कर्त्याला जर प्रश्न विचारला काय, तर तुम्हाला आपोआप सापडून येईल नाम. झाड कोण उंच आहे? झाड उंच आहे. कर्ता सापडला. पर्याय झाड हे नाव आहे म्हणून आलंय, ठीक आहे. ओके. पुढचं बघू. सराव संच काय म्हणतो? सराव संचातील घटक बघा. पहिला सोपे आहे. जिराफ खूप उंच प्राणी आहे. मग आता ह्याला विचारा कोण? नाम कोण आहे? कोण आहे बाबा? जिराफ आहे. खूप नाही, आहे नाही, उंच नाही. पर्याय क्रमांक 2. ओके, आले. नाम लक्षात येते. पुढे पुढचा घटक आहे काय आहे? चिंच. आंबट आहे. मग कोण आंबट आहे? चिंच. नामाला त्या तिथल्या ह्याला कर्माला प्रश्न विचारला की बरोबर आपल्याला सापडतंय नाम चिंच. मग हे काय? यापैकी नाही, हे नाही, ठीक आहे. चिंच पर्याय क्रमांक 1. ओके. पुढचा प्रश्न बघा. पेन निळ्या रंगाचा आहे. कोण निळ्या रंगाचा आहे? कोण आहे? पेन. कोण आहे? पेन. आपला जो आहे तो, आपलं उत्तर जे आहे ते पेन, ठीक आहे. यातलं नाव पेन. ओके. तिसरा काय आलं उत्तर? पर्याय क्रमांक 3. माझ्या आधीही तुम्ही वाचू शकता, व्हिडिओ झूम करूनही तुम्हाला पाहता येईल, ठीक आहे. पुढे चौथा प्रश्न वाचा, सोडवा. बघा, पाणी खूप थंड आहे. कोण थंड आहे हो? पाणी. दूध असतं तर दूध नाम. दही खूप थंड आहे, दही नाम. ताक खूप थंड आहे, ताक. चहा खूप गरम आहे, चहा नाम. पाणी काय आहे? पाणी. मी गडचिरोली येथे जात आहे. यातलं नाव गडचिरोली. काय आहे? गडचिरोली, ठीक आहे. पर्याय क्रमांक ह्या चौथ्या प्रश्नाचं 1 पर्याय, 5व्या प्रश्नाचं 3रा पर्याय,
ओके, पुढचं बघा. पुढे दिलेल्या प्रश्नात नाम असणारा शब्द शोधा. होता, झाला, मीठ. वस्तूचे नाव. कशाचे नाव आहे? मीठ वस्तूचे नाव. पुढे मला उडता कधी घर. मला उडत कधी घर. आता तुमच्या समोर जर घर आहे त्याला आपण वेगळं नाव ठेवू शकतो, बंगला. मग ते नाव झालं बंगला. पण मला होईल का? उडत होईल का? नाही. पर्याय क्रमांक 4 घर. ठीक आहे. ओके. वर्तुळ पूर्ण भरायची आहेत, वर्तुळ बाहेर जाऊ द्यायची नाही. मी आता इथे टीचिंग करताना ते थोडंसं घाईत करतो. ठीक आहे. तिसरा, हे 2 झाले. तिसरा प्रश्न, शांत गोड मोर पसारा. पक्षाचं नाव मोर. ओके. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढे धूर्त, शूर, सचिन, शहाणा हे सगळे विशेषण आहेत, पण हे मात्र नाव आहे. सचिन बद्दल विशेष माहिती सांगतात. सचिन धूर्त आहे, सचिन शूर आहे, सचिन शहाणा आहे, म्हणून सचिन नाम माणसाचं नाव आहे ना. पुढे ऊस, काय आणि गेला. ऊस, काय आणि गेला हे काय? हे वेगळं. ठीक आहे. याच्यामध्ये वस्तूचं, पदार्थाचं नाव आहे, पिकाचं नाव आहे ऊस. पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात? ओके. क्लिअर करून घेतो. तुम्ही झूम करून माझ्या आधी प्रश्न सोडवू शकता मुलांनो. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा शब्द शोधा. नसणारा. हो, बैल आहे, डोळा आहे, पेढा आहे. हे काय? हे मी पुढे सांगणार आहे, पण हे सर्वनाम आहे, म्हणून नाम नसणारा. मग आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढे ढग, राम, दही, मग. आता हे पदार्थाचं नाव आहे, राम माणसाचं नाव, ढग आकाशामध्ये येतात, नावाचे. मग काय आहे? आपलं उत्तर 4. नसणारा शब्द शोधायचा ना, नसणारा. पुढे आला, भोवरा, सिंह, वाघ प्राण्याचं नाव, जंगलातल्या. भोवरा वस्तूचं नाव. आला कशाचंच नाव नाही, ती क्रिया आहे. आला, गेला. ठीक आहे. मग आपलं उत्तर पोलीस. काय आहे बघा? पोलीस नाव आहे, मीनू नाव आहे, रस्ता हो नाव आहे. लोहमार्ग असतात तर जलमार्ग, लोहमार्ग, रस्ता हे सगळं आलंच. मग आहे काय आहे? कर्म आहे. ठीक आहे. ओके. सॉरी, क्रियापद आहे. चला, मग आपला उत्तर क्रमांक 2. ओके. चल पुढे 5वं, पाणी, दगड, सूर्य. ओके. पाणी वस्तूचं नाव, दगड वस्तूचं नाव, सूर्य नक्षत्र ग्रहांचे नाव, आणि काय आहे तो जोड शब्द, उभयान्वयी अवयव. ओके. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. घटक सोपा आहे, पण ज्यावेळी प्रश्न त्याच्यावर येतात तुम्ही या घटकाचे प्रश्न हाताळले पाहिजेत वेगवेगळे. ठीक आहे. हे सगळ्याच येताना आहे, पण याचे प्रश्न जेवढे हाताळाल, सराव कराल, तेवढा हा सोपा जाईल. आणि निश्चित एक प्रश्न याच्यावर असतो, तुम्हाला हा हमखास मार्क देईल. समजते? पुढचं बघा. पुढचा जो घटक आहे तो सर्वनाम आपण घेणार आहोत. आज आपल्याला जो घटक बघायचा आहे तो आहे सर्वनाम. ओके. सर्वनाम हा घटक आपण पाहणार आहोत. सर्वनामामध्ये, व्याकरणामध्ये या घटकांना खूप महत्व आहे. आता आपण याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर नामावरचा होता. शब्दांच्या जातीमधल्या शिष्यवृत्तीला येणाऱ्या ह्या महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये सर्वनाम हा प्रश्न हमखास असतो. तो पॅराग्राफमध्ये असतो, संवादात असतो, अनेक ठिकाणी असतो. ठीक आहे. चला आपण आता समजून घेऊ. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. मग मी आता उदाहरण देतो. उदाहरण असं आहे बघा. राम हुशार मुलगा आहे. हुशार मुलगा आहे. ठीक आहे. त्यानंतर हे पहिलं वाक्य. दुसरं, राम अभ्यास करतो. ठीक आहे. अभ्यास करतो. परत मी पुन्हा तसंच म्हणतोय, राम खूप खेळतो. ठीक आहे. मग आता इथं प्रत्येक वेळी जर मी राम 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 असं म्हणू, असंच नाव वापरू, तर त्या वाक्याला एवढं ते वाक्य अर्थपूर्ण होण्याऐवजी त्यात रटाळपणा येईल. मग जर मी असं वापरलं तर बघा, आता तुम्ही बदल करून बघू शकता. राम हुशार मुलगा आहे, तो अभ्यास करतो, तो खूप खेळतो. बघा इथं काय करतोय,
तो अभ्यास करतो, तो खूप खेळतो. काय झालं? चांगलं वाटतंय वाक्य, ऐकायला चांगलं वाटतंय, अर्थपूर्ण वाटतंय. मग काय झालं? नाम काय होतं? राम. मग या नामाऐवजी काय आलं? तो शब्द. मग हे सगळे जण वापरू शकतात, म्हणून याला सर्वनाम म्हणतात. सगळ्यांनी वापरावं. राम हे विशेष नाव आहे. समजा आदित्य 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 तीनदा आपण म्हणण्यापेक्षा आपण जर म्हटलं तो अभ्यास करतो, तो खेळतो, तो वाचतो, नामाऐवजी जो शब्द येतो तो सर्वनाम असतो. ठीक आहे, समजतंय? ओके, इथे व्याख्या सुद्धा दिले. चला आता आपण हा घटक बघू. सीता सुंदर मुलगी आहे, ती छान गाते. दोन वाक्य दिलेत. सीता सुंदर मुलगी आहे हे झालं नाम, तिच्याच जागेवरती ती छान गाते. मग ह्याच्यामध्ये ती हे झालं नाम. इथं आहे आता पुढचं बघा. वरील वाक्यात ती हा शब्द नामाऐवजी वापरला म्हणून सर्वनाम. मग आता खाली यादी दिलेली आहे तुम्हाला सर्वनामाची. तुम्ही काय करायचे? ह्या सर्वनामांना पूर्ण लिहून काढायचं. म्हणजे ही यादी तुम्ही अशी लिहिणार आहात इथं. ठीक आहे, मी, पहिलं, दुसरं, आम्ही. एकदा दोनदा लिहिलं की तुम्हाला पुढचे प्रश्न सोपे जातील. तू. आता मी इथं बाजूला थांबले. तुम्ही हा झूम करायचा आहे आणि ही सरळ यादी लिहून काढायची. सर्वनाम एकदा तुमच्या हाताखालून जायलाच हवेत. येतंय लक्षात? ठीक आहे, बघा मी वाचतोय. मी, आम्ही, तू. सर्वनाम तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण. प्रश्नार्थक शब्दाने वापरलेलं सुद्धा सर्वनाम असतं. त्यानंतर काय? प्रश्न विचारलाय, सर्वनाम आहे. आपण सामूहिक अर्थाने वापरलेला शब्द सर्वनाम आहे. ठीक आहे, ही सगळी मराठीतील सर्वनामे आहेत. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या, झूम करून वाचून पाहू शकता. ठीक आहे, पुढचं. पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मी तसाच पडून राहिलो. आता इथं काय हो? मी तसाच प्रश्न पडून राहिलो. मग क्रियापदाला ह्याला प्रश्न विचारून बघा, कोण पडून राहिला? कोण? मी. करता कोण आहे? मी. मग तिथं नामाऐवजी आला सर्वनाम. इथं तुम्हाला यादीत दिलेलंच आहे, मी हे सर्वनाम आहे. ठीक आहे, ओके. चलो, आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडले. पर्याय क्रमांक 2. पुढे प्रश्न बघू. पहिला सराव संचातला. तू बदामी पेढे नदीत टाकलेस. उद्गारवाचक चिन्ह वापरले, आपल्याला विराम चिन्हे पुढे समजून घ्यायची आहेत. तू बदामी पेढे नदीत टाकलेस. मग आता इथं कोण आहे? बघा परत, तुम्ही सर्वनाम वाचला असेल तर लगेच लक्षात येईल. तू हे सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 2. ओके, पुढचं. तो मुलगा गाढ झोपी गेला. तो मुलगा झोपला. कोण झोपला? तो. मग त्याच्याऐवजी वापरला म्हणून सर्वनाम. ओके, काय आहे? प्रश्न दुसऱ्याचा पर्याय क्रमांक 4 आहे. ठीक आहे, माझ्या आधी तुम्ही काढू शकता. पुढे 1 मिनिट, थोडं मोठे घेतो, पुढं वरती घेतो. चल. मी रोज शाळेत जातो. कोण शाळेत जातो? मी जातो. माझ्याबद्दल सर्वनाम, शाळेत कर्म, जातो क्रिया, रोज हे काही नाही, त्याच्याबद्दल क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगितली. पण इथलं सर्वनाम पर्याय क्रमांक 1. पुढचं हे झालं. गेला रविवार आम्ही अगदी मजेत घालवला. गेला रविवार, मागचा जो रविवार होता तो आम्ही इथं सामूहिक अर्थाने वापरलेला आहे. सामूहिक सर्व. त्याने असं म्हटलं नाही राम, गणेश, महेश, योगेश आम्ही सगळ्यांनी मिळून घातला असं नाही. नावं घेण्याऐवजी सामूहिक सर्वनाम वापरलं, आम्ही. ठीक आहे, दुसरं पर्याय क्रमांक 2. पुढचं. तुम्ही सर्वजण खाली बसा. तुम्ही सर्वजण खाली बसा. काय आहे हो? तुम्ही. किती सोपं आहे. आम्ही सामूहिक तर तुम्ही सामूहिक. सर्वनाम 5व्या क्रमांकातलं 1. व्हेरी गुड. उत्तर माझ्या आधी सापडलं असेल तर आनंदच आहे. पुढचं बघू. पुढील प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी योग्य सर्वनाम निवडा व त्याचा पर्याय वर्तुळ वापरा. टिंब टिंब चिमटा कुठून आणलास? बघा हो,
आम्ही चिमटा कुठून आला नाही, हा चिमटा कुठून आणला हे थोडं बरं होतंय, जो चिमटा ही चिमटा नाही, हा चिमटा, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, वर्तुळ व्यवस्थित काळे करत चला. टिंब टिंब मला चल म्हणत होती, होती क्रियापद कसं आहे, होती, ती म्हणजे स्त्रीलिंगी आहे. मग इथं ती हे सर्वनाम, तो नाही, आपण नाही, मी नाही, ती हे सर्वनाम, पर्याय क्रमांक 1. वाक्याच्या अर्थावर नाही तुम्हाला कळेल. ठीक आहे, पुढचं चला. टिंब टिंब सर्वजण क्रिकेट खेळू, मी, आपण, आम्ही, ते. चला आपण सर्वजण क्रिकेट खेळू, सर्वजण सामूहिक अर्थाने वापरलेलं सर्वनाम. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. पुढचं टिंब टिंब आवाजात गोडवा आहे, ही नाही, तो आवाजात गोडवा आहे कसं होईल, ही आवाजात गोडवा नाही, तिच्या योग्य वाटते. कोण आवाजात गोडवा नाही, म्हणजे योग्य असणारं सर्वनाम, योग्य सर्वनाम. काय सांगितलंय, तिच्या आवाजात गोडवा आहे. माझ्या आधीही तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, वरती घेतो, एकदा क्लिअर करू. 5वं, टिंब टिंब मुलीला आज बक्षीस मिळाले, त्या मुलीला आज बक्षीस मिळाले. ती मुलीला होणार नाही, जो मुलीला होणार नाही, आम्ही मुलीला होणार नाही, त्या मुलीला होईल. पर्याय क्रमांक 1. ओके, ठीक आहे, चला पुन्हा वरती घेतो स्क्रीन. पुढील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल ते ठरवा आणि त्याचं वर्तुळ रंगवा. राजू खूप हुशार मुलगा आहे पुरुष आहे, मग इथं आहे पुरुष, राजू कोण आहे, राजू खूप हुशार मुलगा आहे, तो खूप हुशार मुलगा आहे. इथं ती नाही, मी नाही, आपण नाही, हे सामूहिक आहे, म्हणजे तो खूप हुशार मुलगा आहे. मराठीचं अवांतर वाचन जर वाढवलं तरी हा प्रॉब्लेम लगेच समजतो, लगेच हे उदाहरणं लवकर समजतात. गोष्टीची पुस्तकं वाचा सुट्टीत असाल तर. ठीक आहे, पुढे लीला विचार करू लागली, ती विचार करू लागली, मी विचार करू लागली, जी नाही, आम्ही नाही, ती विचार करू लागली. ठीक आहे, मग दुसऱ्या याचा पर्याय क्रमांक 1. ओके, पुढे व्हिडिओ पॉज करून प्रश्न लिहून काढा. रीनाला आईने शाळेतून घरी आणले. बघा आता इथं विभक्ती प्रत्यय लागलाय म्हणजे न लागलेला आहे, याचा उच्चार करायचा. मी घरी आणले का, अंडरलाईन केलेल्या शब्दाबद्दल बोलतायत ते. ठीक आहे, मी आणलंय का नाही, त्याने आणलंय का नाही, तिने, रीनाला तिने शाळेतून घरी आणले असं चालेल, तू पण नाही. ठीक आहे, इथं प्रत्यय लागला त्यामुळे तिसरा पर्याय क्रमांक 3 कुठे आहे, यस. ओके, ठीक आहे, चला बाहेर जाऊ देऊ नका वर्तुळाच्या. बाबा बसने गावाला गेले, बाबा बसने, आम्ही गावाला गेलो का, बाबा गेले. तू गावाला गेला का नाही, जे गेले का नाही, ते गेले, हो. आदरार्थी पुरुष असल्यामुळे ते, आदर म्हणतो की ना आपण, बाबा, तो बाबा गेला का नाही, ते बाबा गेले, बाबा ते. ओके, चौथ्या याचं दुसरा पर्याय. 5वा, आजोबांनी, 1 मिनिट वरती घेतो थोडं. आजोबांनी रामला घरी राहायला सांगितले. ला बघा, ला शब्दाला जोड आहे त्याच्यावरती विचार करा. त्यांनी, तिने, त्याला. ठीक आहे, आजोबांनी त्याला घरी राहायला सांगितले, चालेल. याच्या जागेवर हा टाकला तरी चालेल. त्यांनी सांगितलं योग्य वापरता येईल ते बदल सांगा. 5व्याचं पर्याय क्रमांक 3. व्हेरी गुड. चला आता आपण ह्या घटकातले सराव संचातले 7 आणि वरचे 5 म्हणजे जवळजवळ हे 5, हे त्याच्यानंतर 5, 10 आणि हे याच्यातले 5, 15 वाक्य उदाहरणं बघितली. घटक सोपा आहे, सगळ्यांना समजेल असा आहे. आणखी 1-2 उदाहरणं घेतो. ठीक आहे, अजून 2 उदाहरणं मी घेतो. ओके, चला 2 उदाहरणं अशी आहेत.
वाक्यात त्यांनी राजूला शिक्षणासाठी खूप मदत केली. त्यांनी राजूला शिक्षणासाठी खूप मदत केली. आता राजूला किंवा त्या माणसाऐवजी त्याच्या नावाऐवजी काय वापरलं, इथे एक वाक्य देतो बघा. त्यांनी, एक मिनिट हे क्लिअर करून घेऊ. त्यांनी राजूला शिक्षणात खूप मदत केली. मदत केली. वाक्य असं आहे, प्रश्न असा आहे, या प्रश्नात सर्वनाम शोधा. काय आहे, त्यांनी राजूला खूप मदत केली. ठीक आहे. पाचवीच्या याच्यामध्ये शिष्यवृत्तीला तुम्हाला असे प्रश्न येतील. त्याच्यानंतर अंडरलाईन केलेल्या शब्दाला सुद्धा तुम्हाला पर्याय शोधावे लागतील. ओके. आजचा आपला जो घटक आहे तो आहे विशेषणे. कोणता घटक आहे, विशेषणे. भाषेमध्ये याआधी आपण संवाद, बातमी, जाहिरात याच्यावरचे प्रश्न बघितले. त्यानंतर कार्यात्मक व्याकरणामध्ये शब्दाच्या जातीमध्ये नाम बघितलं, सर्वनाम बघितलं. आज आपण विशेषण पाहत आहोत. ठीक आहे. याची व्हिडिओ चॅनलवर आहेत, तुम्ही ते बघू सुद्धा शकता. ठीक आहे. चला आजचा घटक आपण समजून घेऊ. विशेषणे. विशेषणे म्हणजे काय हो, एखाद्या गोष्टीबद्दल विशेष माहिती सांगणे. बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा म्हणजे नाम. आता आपण उदाहरण घेतलं, समजा राम काळा आहे, काळा आहे. ठीक आहे. मग राम हे या वाक्यातील नाम आहे आणि नामाबद्दल तो विशेष माहिती सांगतो. राम कसा आहे, काळा आहे. किंवा राम गोरा आहे, तर काय सांगणार, गोरा. मग हा झालं यातलं विशेषण. येतंय लक्षात. ठीक आहे. आणखी एक उदाहरण घेऊन बघू. मोती खूप चपळ आहे. मोती कुत्रा आहे, तो खूप चपळ आहे. म्हणजे यातला काय होईल, मोती खूप चपळ आहे, चपळ आहे. मग हा जो चपळ हा शब्द आहे की नाही, हा मोतीबद्दल, या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो. याला म्हणतात विशेषण. आलं लक्षात. चला आता आपल्याला काय दिलंय ते बघू. बघा, मोठी बहीण. बहीण कशी आहे, मोठी. बहिणीबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणून विशेषण. कुत्रा कसा आहे, काळा. कुत्र्याबद्दल विशेष माहिती सांगतो, काळा. ठीक आहे. पुढे वरील वाक्यात मोठा, काळा हे अनुक्रमे बहीण, कुत्र्याबद्दल विशेष माहिती सांगता विशेषण आहे. चला उदाहरण बघू. चिंच आंबट आहे. ह्या वाक्यात नाम आहे चिंच आणि चिंचेबद्दल विशेष माहिती सांगतो आंबट, म्हणून चिंच काय, आंबट काय, विशेषण. यातलं विशेषण आहे आंबट. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढे तर आता आपण सराव संच सोडवायला घेऊ. घटक सोपा आहे पण हमखास प्रश्न येतोच. यावर प्रश्न नक्कीच येतो. पहिला आहे बघा वाक्य, पर्वत. पर्वत उंच आहे. पर्वत उंच आहे. पर्वत हे नाव आहे. हिमालय पर्वत, विंध्य पर्वत, अरावली पर्वत. ठीक आहे. सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत. पर्वताबद्दल विशेष माहिती सांगतो, उंच. मग यातलं नाम काय आहे, विशेषण काय आहे, उंच. मग आपला पहिल्या याचं उत्तर किती, 3 नंबरचा पर्याय. ओके. पुढचं, तुमची लेक हुशार आहे. तुमची लेक कशी आहे, हुशार. तुम्ही जर नामाला प्रश्न विचारला कसा, तर तो बरोबर तुम्हाला विशेषण सांगेल, हुशार. ठीक आहे. दुसऱ्या याच्यातला पर्याय क्रमांक 1. ओके. पुढे त्याच्यानंतर आंबा पिकलेला आहे. आंबा पिकलेला आहे. मग आता आंबा कसा आहे, यातला कर्ता आहे आंबा. मग आंब्याबद्दल प्रश्न विचारा, कसा आहे, पिकलेला. बरोबर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल, पिकलेला. पर्याय क्रमांक 3 हे विशेषण आहे. ओके. पुढे हाली धाडसी मुलगी आहे. आपल्याला धाडसी हाली नावाचा पाठ होता आधी, त्याच्यातलं वाक्य आहे धाडसी हाली. मग हाली कशी आहे हो, कशी आहे विचारा, धाडसी आहे. मुलगी आहे नाही, मुलगी तर आहेच, पण त्याच्याबद्दल विशेष माहिती कोण सांगते, धाडसी. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1. ओके. पुढे व्हिडिओ पॉज करून लिहून काढा, झूम करून वाचू शकता. ठीक आहे. चला. डोळ्यांवरचा काळा चष्मा ठीक करत होते.
डोळ्यावर चष्मा कसा आहे? डोळ्यावर चष्मा काळा आहे. काळा हे विशेष शब्द, हे विशेषण आहे त्याच्यातलं. ओके, पर्याय क्रमांक 3. चलो पुढचं. रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. कोणतं विशेषण वापरता येतील सांगा. ठीक आहे. कारले. कारले चवीने कसे असते हो? गोड असते, आंबट असते, कडू असते, तुरट असते, कडू असते. ठीक आहे, योग्य विशेषण वापरता येईल. तिसरे. ओके, पुढे पुढचा वाचा. माझ्या आधी तुम्ही उत्तर काढू शकता. आवाज पॉज करूनही काढता येईल. नंदू शाळेत गाणी गातो. नंदू शाळेत स्वच्छ गाणी गातो का? घाणेरडे गाणे गातो का? कुरूप गातो का? नाही, सुंदर. नंदू कसे गाणे गातो? सुंदर. नंदू सुंदर गाणे गातो. ओके, पुढे बघा. मुले शिस्तीने वर्गात जातात. मग आता आडाणी जातील का? वाईट जातील का? घाणेरडे जातील का? नाही. मग कोण जाईल? शहाणी मुले. शहाणी मुले शिस्तीने वर्गात जातात. पर्याय क्रमांक 2. पुढचं. झाडांची पाने टिंब दिसतात. वाकडी दिसतात, दिसू शकतात, सरळ दिसू शकतात, हो, लाल दिसू शकतात. पण सगळ्यात योग्य विशेषण हिरवीगार. कशी आहेत? हिरवीगार. सुयोग्य, योग्य वाटणारं विशेषण शोधा. पुढचं. लाडू खूप तिखट आहे का? लाडू तिखट असेल? नाही. आंबट असेल? खारट असेल? नाही. आपली आई गोडच लाडू बनवते. ठीक आहे. मग 5वा पर्याय, तिसरा. ठीक आहे, 5व्या प्रश्नाचं उत्तर तिसरा आहे. लाडू गोड आहे. पुढे क्लिअर करून घेऊ. ओके, पुढचा संवाद बघा. काय वाक्य? पुढील प्रत्येक प्रश्नात ठळक अक्षरात नामासाठी योग्य असणाऱ्या विशेषणाचा पर्याय शोधा. पृथ्वी कशी आहे हो? सरळ आहे का? नाही. वाकडी आहे का? नाही. तिरपी आहे का? नाही. मग उत्तर 2. गोल. कशी आहे? गोल. वर्तुळ पूर्ण रंगवत चला. वातावरण मोकाट आहे, अफाट आहे, अपुरे आहे? नाही, प्रसन्न आहे. पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे वातावरण प्रसन्न आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. ओके, पुढचं बघू. देखावा रसाळ. अहो, रसाळ तर आंबा असतो. कोवळा नाही, रसरशीत नाही. देखावा सुंदर आहे. सुयोग्य विशेषण. तिसरं काय आहे? सुंदर आहे. पुढे पुढचं बघू. थंडी कशी आहे? हसरी, लाजरी, सोनेरी? नाही, थंडी बोचरी आहे. म्हणजे असं आपल्याला अंगावर घेतलं तरी सुद्धा ती टोचल्यासारखी होते, गार वाटते. ओके, थंडी बोचरी आहे. ओके, ठीक आहे. चला पुढचं. हे क्लिअर करून घेऊ. आता वरती घेतो स्क्रीन थोडी. चल. उन्हाळा. आता सध्या चालू असलेला उन्हाळा कसा आहे? नरम आहे का? दमट आहे का? थंडी आहे का? नाही अहो साहेब, खूप कडक उन्हाळा आहे. कडक उन्हाळा आहे. भरपूर पाणी पीत चला, लिंबू सरबत पीत चला, रसाळ फळे वापरा. येते लक्षात? संत्री, मोसंबी, लिंबू सरबत. ठीक आहे. आणि फळांचा राजा आंबा, तोही येईलच, तोही वापरा. ओके, पुढचं. व्हिडिओ झूम करूनही पाहू शकता. पुढील प्रत्येक प्रश्नातील विशेषण नसणाऱ्या, प्रश्न बघा, विशेषण नसणाऱ्या पर्याय क्रमांकाला वर्तुळ करा. नसणाऱ्या. अवघड विशेषण आहे, कडू विशेषण आहे, आंबट विशेषण आहे. मोर काय आहे? अहो, मोरच नाही, नाम आहे ना. मोर काय आहे? नाम आहे. मग विशेषण नसणार म्हणजे तिसरं. ओके, पुढे. लाल. लाल, हो, लाल लाल मिरची. काळा, ठीक आहे, काळे अस्वल, काळा कुत्रा. मग आम्ही, हे पण विशेषण आहे, हे पण आहे. पिवळा पण विशेषण आहे. मग आम्ही. आम्ही काय? सर्वनाम आहे. आधीचा व्हिडिओ बघा, सर्वनाम सापडेल. ठीक आहे. पुढे पुढचा पर्याय. लहान, हो. मोठा, हो, विशेषण आहे. विशेषण आहे उंच.
लहान काय आपण काय आहे सर्वनाम, काय आहे आपण सर्वनाम. पुढे चौथा राम नाम आहे. मग हेच नाही, चांगला विशेषण आहे, वाईट विशेषण आहे, घाणेरडा विशेषण आहे. काय घाणेरडा माणूस आहे, काय घाणेरडा कचरा केलेला आहे, वाईट काय आहे, किती वाईट सवय आहे. मग हे काय आहे नाम. आपल्याला काय शोधायचे विशेषण. मग आपला पर्याय क्रमांक 1 आले लक्षात. मग आता आणखी एक उदाहरण आपण घेऊ. समजा चला पाणी. पाणी कसे आहे बघा बरं पाणी. मग आता पाणी, पाणी शब्दाबद्दल तुम्हाला एक विशेषण शोधायचं आहे. भित्रे, 4 पर्याय दिले. भित्रे, मोकाट, मोकाट किंवा अफाट आणि शेवटी दिले थंड. काय येईल पाण्याला योग्य विशेषण थंड. उन्हाळ्यात थंड पाणी प्यावे. समजतंय, घटक सहज समजण्यासारखा आहे. ठीक आहे. आणखी 2 उदाहरणे देतो. इमारतीबद्दल समजा आपण शब्द म्हटलं इमारत. इमारत कशी आहे भव्य. हे झालं तिच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. पर्वत कसा आहे उंच. ठीक आहे, हे झालं उंच. माझ्या मते विशेषण हा घटक तुम्हाला नक्की समजला असेल. आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे क्रियापद. क्रियापद हा मराठी कार्यात्मक व्याकरणामधला महत्वाचा घटक आहे. म्हणजे ह्या घटकावरनं तुम्हाला पुढच्या क्रिया विशेषण असेल, कर्म असेल, कर्ता असेल, अनेक बाबी समजायला लागतात. ठीक आहे. आणि हे समजल्यानंतर तुम्हाला लिंगाचा विचार सुद्धा व्यवस्थित करता येतो. लिंग वचन या मराठी व्याकरणातल्या आणखी ज्या संकल्पना आहेत त्या व्यवस्थित समजतात. ठीक आहे. तुम्ही आता सुरुवातीला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्याला ज्यावेळी पुढे लाईव्ह लेक्चर्स घ्यायचे त्यावेळी तांत्रिक अडचणी येणार नाही. ठीक आहे. चला आपण घटकाला सुरुवात करू. क्रियापद म्हणजे काय. क्रिया या शब्दाचा अर्थ काय होतो कार्य. कुठलंही काम किंवा कार्य. मग ज्या शब्दामध्ये काम किंवा कार्य किंवा कृती दिसते, काय दिसते कृती, काम कार्य किंवा कृती दिसते, अशा शब्दाला क्रियापद म्हणतात असं स्पष्ट होतं. ठीक आहे. मग आता याच्यात बघा आपण इथं काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आता मी उदाहरण देऊन हे स्पष्ट करतो. बघा गणेश जेवण करतो. यात काम करण्याची किंवा कृती करण्याची असा क्रियावाचक शब्द कोणता आहे. गणेश तर नाम आहे, जेवण हे कर्म आहे. करतो हा करतो शब्द जो आहे ना याच्यामध्ये क्रिया कळते आपल्याला. काय कळते, हा क्रियावाचक शब्द आहे. कोणता आहे क्रियावाचक शब्द आहे. येतंय लक्षात. हा क्रियावाचक शब्द आहे. आपण शिष्यवृत्तीच्या कार्यपुस्तिकेतील पान नंबर 16 वापरतो आहोत आणि गाईड मधील 132 पान नंबर वरती हा घटक तुम्हाला दिसेल. गाईड मध्ये 132 पानावरती आहे हा घटक. ठीक आहे. क्रियावाचक नवनीतचं जे गाईड आहे ते वापरायचंय, त्याच्यामध्ये तुम्हाला तो आढळेल. ठीक आहे. मग आता बघा क्रियावाचक शब्दांमध्ये ज्या शब्दांमध्ये क्रिया कळते, उदाहरण बघू. मी जोराने धावतो. काय करतो धावतो. शब्द बघा मी जोराने धावतो. आपण आधी बघितला होता करतो, धावण्याची क्रिया आहे धावणे. मंदा आंबा खाते. काय करते खाते. तुम्ही अभ्यासाला बसल्यानंतर वही पेन सोबत घेऊन बसत चला आणि यातले जे काही शब्द हाताखालून जातील ते लिहून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहायचे. ठीक आहे. म्हणजे तो घटक तुमचा क्लिअर होऊन जाईल. काय लक्षात आलं. मी जोराने धावतो यातला धावणे ही क्रिया आहे, तो क्रियावाचक शब्द आहे. धावतो म्हणजे हे क्रियापद आहे. त्यानंतर मंदा आंबा खाते यातलं खाणे ही क्रिया आहे, खाणे क्रिया आहे. आणि मंदा श्रीलिंगी असल्यामुळं त्याच्यामध्ये त्या क्रियेत खाते हा शब्द बदल झाला. ठीक आहे. जी क्रिया करते तो क्रियावाचक. क्रियापद म्हणजे वाक्याला अर्थ पूर्ण करायला मदत करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. येतंय लक्षात. चला हे क्लिअर करून घेऊ, पुढचं बघू. मग आता नमुना सॅम्पल मध्ये काय दिले बघा. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. ठीक आहे. लीला आता चिडली. तुम्ही झूम करून सुद्धा वाचू शकता.
स्क्रीन मोठा करायचा आहे मोबाईलचा आणि वाचून घ्यायचं. माझ्या आधी तुमचं उत्तर येऊ शकतं. मी थोडं स्पष्टीकरण देतो, तोपर्यंत तुम्ही उत्तर काढून घ्यायचे. नाही समजलं तर पुढे आहेच. लीला आता चिडली. ठीक आहे. मग आता नाही, याच्यामध्ये क्रिया कोणत्या याच्यात दिसते? चिडण्याची. कशात आहे? चिडली, चिडण्याची क्रिया. लीला कर्म आहे, यापैकी नाही. आता नाही, मग लीला नाही, मग काय आहे? चिडली. आपल्याला काय सांगितलं होतं? क्रियापद ओळखा. चिडलेली हे क्रियापद आहे. ठीक आहे, येतं लक्षात. मग आता आपण पुढचा घटक बघू. पुढे काय आहे बघा. सराव संच 8वा आहे. त्या सराव संचामध्ये पुढील प्रत्येक वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. माझा मोबाईल कालच आला. माझा मोबाईल कालच आला. क्रिया कशाची आहे? येण्याची. कशाची क्रिया आहे? येण्याची. मग आला, येण्याच्या क्रियेला आला हा हे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये जी कृती आहे ती येण्याची आहे. तो काल आला, म्हणजे याच्यात माझा हा नाही, कालच नाही, मोबाईल नाही. क्रियापद कोणता आहे? आला. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3चं वर्तुळ तुम्ही रंगवायचं आहे. पुढे रमेश हुशार मुलगा आहे. आता काल आपण तुम्ही जर याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. रमेश हे नाम आहे, हुशार हे काय आहे? विशेषण आहे. मुलाबद्दल विशेष माहिती सांगणार. मग आज आपण पुढचा घटक पाहतो. आहे म्हणजे याच्यामध्ये असण्याची क्रिया आहे. कोणती क्रिया आहे? असणे. मग असण्यामध्ये आहे या अर्थाने यातलं क्रियापद. ह्या शब्दाशिवाय अर्थ पूर्ण होत नाही. कृती दाखवणारा शब्द आहे म्हणून आहे. ठीक आहे. रमेश नाही, हुशार नाही, मुलगा नाही. बाकीचे पडताळून घ्यायचे पर्याय. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2. ओके. मुले मैदानावर खेळतात. मुले मैदानावर खेळतात. खेळण्याची क्रिया. मी क्रिया मुद्दाम सांगतो आहे कारण पुढे तुम्हाला हा शब्द त्याच्यातनं ओळखावा लागणार आहे. त्याच्यानुसार बदल करून क्रियापद शोधावं लागणार. येतंय लक्षात? बघा, मुले मैदानावर खेळतात. मुले नाही, खेळतात हा आपला हे क्रियापद आहे. मैदानावर नाही, यापैकी. ठीक आहे. मग आपला काय उत्तर याचं? 2 नंबर, खेळतात. ओके. कमेंटमध्ये कळवत चला आणि घटक आवडला की लाईक करायचा. माकड झाडावर उड्या मारते. माकड झाडावर काय करते? माकड झाडावर उड्या मारते. माकड हे काय आहे? नाम आहे. कशावर मारते? तर झाडावर मारते. पण काय करते? मारते. म्हणजे झाडावर नाही, हे नाही. क्रिया कशात आहे? कृती कशात आहे? मारते. कोणती कृती आहे? मारण्याची. काय मारण्याची? उड्या मारण्याची कृती आहे. ठीक आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक क्रियापद कोणता आहे? 1 नंबर. येतंय लक्षात? स्क्रीन थांबून व्यवस्थित उदाहरणे लिहून घ्या. चला मी थांबतोय. ओके, क्लिअर करतो. इथं पॉज करून लिहू शकता. ठीक आहे. चला पुढचा घटक बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2. पुढील प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायातून क्रियापद असणाऱ्या पर्यायाला वर्तुळ करा. याच्यात सुद्धा आपल्याला क्रियापदच शोधायचे. मग क्रियापद शोधताना आपण काय करणार? बघा, पहिला प्रश्न. मी, ती, तो, गेली. मी काय आहे? सर्वनाम. मी इथं मुद्दाम लिहितो, आधीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात आलेला असेल. मी सर्वनाम, ती सर्वनाम. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सर्वनाम. हे आपल्याला लिहायचं नाही पण आपण समजून घेतोय म्हणून लिहितो. ठीक आहे. मी, ती, तो सर्वनाम. मग जाण्याची क्रिया आहे गेली. कोणती आहे? जाण्याची. जाण्याची क्रिया. ठीक आहे. इथं कॉमा आहे का नाही? गेली. म्हणजे आपला पर्याय कोणता आहे? क्रियापद कोणता आहे? 4. आले लक्षात? ओके. पुढे वर्ग, वाच, वही, वेगाने. बघा आता ह्याच्यामध्ये काय आहे? माझं उत्तर येण्याच्या आधी तुम्ही उत्तर काढू शकता. सांगा याच्यामध्ये काय आहे? वर्ग हा शब्द असेल का? त्याच्यात क्रिया दिसते का? नाही. वहीमध्ये नाही, वेगाने नाही. वाचण्याची क्रिया आहे. कोणती आहे? वाच. वाच म्हणजे काय? वाचणे. तू वाचलंस का? पुस्तक वाचलंय का? मग ही क्रिया. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2. ओके. ठीक आहे. परत पॉज करा आणि लिहून काढा.
पुढचा प्रश्न बघू. गार, घार, फार आणि मार. आता गार, घार, फार आणि मार हे यमक जुळणारे शब्द दिसतात, पण आपल्याला इथं क्रियापद शोधायचे. क्रिया कशात आहे? मार, मारण्याची क्रिया. फार नाही, घार नाही, गार नाही, मारण्याची क्रिया आहे चौथा पर्याय. बरोबर, मारण्याची क्रिया चौथा पर्याय. ठीक आहे, ओके. पुढचं, बोट, नोट, घेतला, घोट हे सुद्धा यमक जुळवणारे शब्द दिसतात तुम्हाला. बोट, नोट, घोट म्हणजे इंग्लिश मधून आपण ज्याला म्हणतो रायमिंग वर्ड्स तसेच, पण आपल्याला ते शोधायचे नाही. हा नाही, हा नाही, हा नाही. घेतला, घेण्याची क्रिया. याच्यात कोणती क्रिया आहे? घेणे. मग आपला पर्याय उत्तर कोणता आहे? 3 नंबर. व्हेरी गुड. ज्यांनी कमेंट मध्ये सांगितलं असेल, व्हेरी गुड. ओके, पुढे. पुढचा प्रश्न बघू, वाचा. पुढील प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी कंसात दिलेल्या क्रियापदाचे योग्य रूप असणाऱ्या पर्याय, क्रियापदाचे योग्य रूप असणारा पर्याय वर्तुळ काढा. बघा आता आधी ज्यांनी क्रिया समजून सांगितल्या तोच घटक आहे. आम्ही बसमधून बाहेर पडणे, आम्ही बसमधून बाहेर पडणे. मग आता खाली त्यांनी 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातला योग्य शोधायचा आहे. पडलो, हा होऊ शकतो. पडली, आता आम्ही म्हटल्यावर पडली नाहीच. आम्ही बसमधून बाहेर पडले नाही. आम्ही बसमधून बाहेर पडतील, हे तर भविष्यातलं नाही. आम्ही बसमधून बाहेर पडलो. पर्याय क्रमांक 1 क्रिया होती पडणे. ठीक आहे, ओके. 1 नंबरचं वर्तुळ रंगून घेऊ. पुढे, गेला रविवार आम्ही मजेत घालविणे. कंसातलं क्रियापद आहे, तो क्रियावाचक शब्द आहे. योग्य रूप शोधा, हे इथं दिलंय. ठीक आहे, गेला रविवार आम्ही मजेत घालवितील, घालवतील नाही, गेला रविवार आहे, झालेला आहे म्हणजे आधीच आहे. घालवेल ते तर भविष्यातलं. घालवला, हा, आणि घालवणे नाही, ती तर ती क्रियावरती दिलेली. आम्ही गेला रविवार म्हणजे मागचा रविवार, भूतकाळातली क्रिया. आम्ही गेला रविवार मजेत घालवला. पर्याय क्रमांक 3. माझं उत्तर येण्याच्या आधी काढा, नसेल तर समजावून घ्या. आपण सर्वजण चेंडू खेळणे, आपण सर्वजण चेंडू खेळणे, खेळणे ही क्रिया आहे. मग यातलं आपण नाही. खेळू, हा होऊ शकतं. आपण आणि खेळू सामूहिक आहे आणि अनेक अर्थाने. ठीक आहे, आपण सर्वजण खेळू, खेळतील नाही, खेळा, खेळा काय नाही. आपण सर्वजण चेंडू खेळू. पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. ज्यांचं उत्तर आले त्यांचं. पुढे, मंदा खूप अभ्यास करणे. करणे क्रिया आहे, करणेला मंदा आहे. कोणतं आहे? कर्म. याचं नामाचं रूप कोणतं आहे? स्त्रीलिंगी आहे. खूप अभ्यास करते होऊ शकतं, करतो ते पुरुषवाचक होईल. केला नाही, करणे नाही. मंदा खूप अभ्यास करते. बरोबर, 4 नंबरचा 1 नंबर पर्याय. ठीक आहे, चौथ्या प्रश्नाचं उत्तर 1 नंबर. पुन्हा पॉज करा, प्रश्न लिहून काढा. ओके, एकदा लिहिल्याने तुमच्या हाताखालून जाताना चिरकाल स्मरणात राहतं. ठीक आहे, त्याच्यामुळे अवश्य लिहित चला. व्हिडिओ फक्त पाहून विस्मृतीत जाऊ देऊ नका. आवडला की लाईक करा. पुढचं, पुढील प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी क्रियापदाचे योग्य रूप असणाऱ्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहिला प्रश्न आहे, मुले आनंदाने नाचू लागू, लागे, लागून नाही, लागली. काय येणार आहे? तुम्ही जर वाक्य झूम केलं तर तुम्हाला पूर्ण दिसेल. दुसरा क्रमांक, झूम करणे, मोठं करणे. स्क्रीनवरती असा हात लावायचा आणि मोठं करायचं. ठीक आहे, पुढे, रोज सकाळी व्यायाम, व्यायाम करावे, करावा. बर, करून, केली, हा, करावा. हे समर्पक आहे, हे योग्य आहे. रोज सकाळी व्यायाम करावा. ओके, ठीक आहे. दुसरा पर्याय क्रमांक 2. पुढचं, मी त्याची खूप निगा, मी त्याची खूप निगा काय आहे हो? राखावे नाही, राखते, हा होऊ शकतो. राखून, राखू नाही. मी त्याची खूप निगा राखते. तिसऱ्याचा पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. मी त्याची खूप निगा राखते.
ओके, पुढे चौथा प्रश्न बघू. पक्षाने आकाशात उंच उंच काय उडून उडावे, हा होऊ शकतं. उडवावी, ते काय पतंग आहे का उडवायला? नाही. पक्षाने आकाशात उंच उडावे म्हणजे त्याला प्रेरक दिलेलं आहे, उडण्याची क्रिया सांगितलेली आहे, क्रियावाचक शब्द उडावे. चौथ्याचा पर्याय क्रमांक 2 आले लक्षात. पुन्हा तुम्ही पॉज करून हा प्रश्न पूर्ण लिहू शकता. ओके, स्क्रीन पॉज करा. आता आपण आणखी गाईड मधली काही उदाहरणं घेऊ. ओके, गाईड मधली उदाहरणं मी तुम्हाला काही देतो. तर आता बघा, मी अन्न खातो, याच्यामधलं वाक्य आहे मी अन्न खातो. मी अन्न खातो, ठीक आहे, एक अंडरलाईन करतो. ओके, पुढचं मी पाणी पितो. मी पाणी पितो. ओके, परत अंडरलाईन करतो, क्रियापद आहे. आणि मी अभ्यास करतो. मी अभ्यास करतो, ठीक आहे, याच्यात करण्याला या तीनही हे काय आहे, परत एकदा थोडीशी रिवाइज करतो. क्रियावाचक शब्द आहेत, थोडं रिवाइज केलं, हे क्रियावाचक शब्द म्हणून यांना क्रियापद म्हणतात. ओके, मग आता याचं उदाहरण घेऊ. आता ह्यातला मी तुम्हाला काय सांगतोय बघा, महत्वाचा नियम सांगतो. बहुतांशी किंवा बहुतेक वेळा क्रियापद हे शेवटी येतं. पहिला नियम, बहुतेक वेळा बघा, 100% नाही, बहुतेक वेळा क्रियापद कुठे येतं? क्रियापद शेवटी येतं. तुम्हाला वाक्यात ओळखायला अडचण येणार नाही, शेवटी येते. नियम लिहून घ्या, किंवा शेवटी येणे, ठीक आहे, शेवटी येणे, शेवटी येते. ओके, पुढचा हा नियम तुम्ही लिहून घेतला पाहिजे. बहुतेक वेळा क्रियापद शेवटी येतं, ठीक आहे, मात्र कधी कधी ते मध्ये किंवा अलीकडे येऊ शकतं. कधी कधी ते पहिल्यांदा, मी उदाहरण पण देणार आहे याचे, पहिल्यांदा किंवा सुरुवातीलाही येऊ शकते. सुरुवातीलाही येऊ शकते, येते, ठीक आहे, येते. ओके, सुरुवातीला येते. ओके, काय सांगितलं आपण? 3 वाक्य बघितले. मी अन्न खातो, मी पाणी पितो, मी अभ्यास करतो. तिने याच्यामध्ये क्रियापद क्रियावाचक शब्द शेवटी आलाय. नियम काय सांगतो? बहुतेक वेळा क्रियापद शेवटी येतं. ओके, मग आता कधी कधी सुरुवातीला येऊ शकतं. हे तुम्ही लिहून घ्या, स्क्रीन पॉज करा, मी क्लिअर करतो आणि पुढची गोष्ट सांगतो, ठीक आहे, महत्वाचा मुद्दा. आता 2 उदाहरणं देतो. उदाहरणं बघा. पहिलं, एखाद्या कामाचा पिच्छा पुरवावा. एखाद्या कामाचा पिच्छा पुरवावा. तेव्हा कुठे यश लाभते. हे उदाहरण तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. वाक्य मुद्दाम मोठा आहे. आता मला ह्याच्यातलं क्रियापद सांगा, ठीक आहे, तुम्ही सांगायचे, तुम्ही विचार करायचा आहे. एखाद्या कामाचा पिच्छा पुरवावा तेव्हा कुठे यश लाभते. काय होतंय? यश लाभण्याची क्रिया आहे. पुन्हा इथं शेवटी आलेला आहे, क्रिया कोणती आहे? लाभणे, म्हणजे यातलं क्रियापद हे आहे. आता दुसरं क्रियापद सांगतो उदाहरण. सापडली एकदाची माझी वही. सापडली एकदाची माझी वही. ओके, बघा, सापडली एकदाची माझी वही. आता याच्यात क्रिया कोणती आहे सांगा? सापडण्याची. सापडणे म्हणजे हे क्रियापद शेवटी आलं का? तुम्ही म्हणाल वही क्रियापद आहे. नाही, वही नाही, सापडणे हे अलीकडे आले. कुठं आले? अलीकडं आले. लक्षात? ओके, मग आता आणखी एक उदाहरण घेऊ. मला चित्रकला 2020 चा प्रश्न बघू. 2020 साली शिष्यवृत्तीत विचारलेला प्रश्न बघू. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक. उदाहरण देतो. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक.
प्रथम क्रमांक टिंब, ठीक आहे. आणि 4 पर्याय दिलेले होते. 4 पर्याय होते, मी लिहित नाही इथं. मिळवला, मिळवू, मिळवावे आणि मिळाला. यातला योग्य 4 नंबरचा पर्याय होता मिळाला. प्रथम क्रमांक मिळाला हा 4 नंबरचा पर्याय इथं होता. 2020 साली हा प्रश्न विचारलेला होता शिष्यवृत्तीमध्ये. येतंय लक्षात? अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला येतील. आणखी एक थोडंसं वेगळ्या भाषेतलं उदाहरण घेऊ. पॉज करून लिहून काढा. पुढचं आहे आज करे खालेवरे. उदाहरण असं आहे, अभंगातलं येते. आज करे खालेवरे, खालेवरे. आज करे खालेवरे डाव्या डोयाची पापणी. डाव्या डोयाची, वैदर्भीय भाषेतला आहे डोयाची पापणी. ठीक आहे. बघा, आज करे खालेवरे. खालेवरे म्हणजे आज करते, खालेवरे म्हणजे खाली जाते आणि वर जाते. आपण म्हणतो ना पापणी लावणे, तशा प्रकारे आज करे खालेवरे डाव्या डोळ्याची पापणी. माझ्या डाव्या डोळ्याची पापणी आज खालीवर करते, असं वाक्याचा अर्थ होतो. याच्यातलं करण्याची क्रिया आहे, हे होतं त्याच्यातलं क्रियापद. करे म्हणजे करणे, आणि हा प्रश्न होता. ठीक आहे, याच्यातलं क्रियापद ओळखा, हे होतं. आलंय लक्षात? घटक क्रियापद आपण घेतला. तुम्हाला समजला असेल तर नक्कीच याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. पुढचा घटक आपण घेणार आहोत लिंग. ठीक आहे, मराठी व्याकरणातला. आजचा आपला जो घटक आहे तो आहे लिंग. ठीक आहे. बघा, घटकाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं का हे निश्चित करा. त्यानंतर वही आणि पेन समोर घेऊन बसा. सोबत गाईड असेल तर चालेल, किंवा जिल्हा परिषदेने दिलेल्या हस्तपुस्तिकेची, कृती पुस्तिकेची मार्गदर्शिका असेल तरी चालेल. ठीक आहे, चला आपण घटकाला सुरुवात करू. बघा, याच्यामध्ये काय आहे, खूप सोपा घटक आहे हा. तुम्ही पहिलीपासून अनुभव घेत आलेला, लगेच समजेल. यातलं काही मुद्दे जे घटक थोडेसे समजून घेण्यासारखे, त्याच्यावर लक्ष द्या. ओके. ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे, पुरुष जातीचे आहे. ठीक आहे, पुरुष जातीचे आहे. पुरुष म्हणजे काय, नर. किंवा स्त्री जातीचे आहे, स्त्री जातीचे आहे, मादी. किंवा, ठीक आहे, ज्या नावावरून आपल्याला ते पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे हे समजते, त्याला लिंग म्हणतात त्या नामाचे. आता मी उदाहरण देतो आणि परत समजून सांगतो. ठीक आहे. अजय, यातलंच उदाहरण घेऊ. ठीक आहे. अजय कोण आहे, अनिता कोण आहे, आधी स्त्री आहे की पुरुष आहे सांगा. अजय कोण आहे, पुरुष. मग याचं लिंग कोणतं, पुल्लिंग. कोणतं, पुल्लिंग. ठीक आहे. आणि अनिता कोण आहे, स्त्री आहे की पुरुष आहे, स्त्री. मग तिचं लिंग कोणतं, स्त्रीलिंग. कोणतं आहे, हा मराठीतील स्त्रीलिंगी शब्द आहे. ओके, आले लक्षात? मग आता याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं, परत आपण नियम बघू किंवा त्याचा मूळ अर्थ समजून घेऊ. ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे, अजय हा पुरुष आहे हे समजतंय, आणि अनिता ही स्त्री आहे हे समजतं, त्यावरून त्याला त्या नामाचे लिंग म्हणतात, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी. ठीक आहे, आले लक्षात? पॉज करा, लिहून काढा. पुढचं, अनेक वचनी नामाचे, अनेक वचनी नामाचे लिंग ओळखताना प्रथम त्या शब्दाचे एक वचन करावे. पण याच्याही आधी हे 2 लिंग आणि यासोबत आणखी एक लिंगी शब्द असतो. बघा, ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही त्याला पुल्लिंग म्हणतात. म्हणजे काय, ज्या नामावरून आपल्याला पुरुष जातीचं कळलं त्याला आपण काय म्हटलं, पुल्लिंग. ठीक आहे, पुल्लिंग. ओके. आणि ज्याच्यावरून स्त्री जातीचा उल्लेख झाला ते झालं स्त्रीलिंग. पण ज्याच्यावरनं हे दोन्हीपैकी काहीच कळत नाही ते, असं उदाहरण देतो मी आधी. इथंच उदाहरण आहे, मूल खेळत होते, मूल. आता तो मुलगा आहे का, ती मुलगा आहे का, नाही. मग ते मूल खेळत होते, हा जो शब्द आहे ना, ते वर्ण कळणारा, हा झाला नपुंसकलिंग. कोणता, नपुंसकलिंग. हे बघा इथे दिलंय, कुठे दिलंय, नपुंसकलिंग. ठीक आहे, हा शब्द नपुंसकलिंग. म्हणजे ज्याच्यावरनं त्याचा उल्लेख होत नाही. उदाहरण आपण लिहून घेऊ, मूल
फूल, वरण, ठीक आहे, पुस्तक, असे जे असतात ना ज्याला आपण तेने उल्लेख करतो, ते पुस्तक, ते फूल, ते वरण, ते मूल, बरोबर. ह्या शब्दांना नपुंसकलिंगी शब्द म्हणतात. म्हणजे आपण 3 लिंग बघितले, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. ठीक आहे, चला तिन्ही उदाहरण लिहून घ्या पॉज करून. पुढचं आता इथं उदाहरण आहे, अजय धावत आहे, त्याच्यातला अजय हा पुल्लिंग, गौरी खेळत आहे, स्त्री आहे स्त्रीलिंग, आणि ते मूल आता सांगितलं नपुंसकलिंग. बघा, अजय, तो, अजय पुल्लिंग, गौरी ती स्त्रीलिंग, मूल ते नपुंसकलिंग. मग आता पुल्लिंगी नामाचा उल्लेख तो या शब्दाने केला जातो, स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख ती या शब्दाने, आणि नपुंसकलिंगी ते या शब्दाने. ओके, ठीक आहे. पुढचं बघू. काही पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे ठराविक पद्धतीने होतात. काही जी रूप आहेत ती निश्चित आहेत जवळजवळ, त्याच्यात बदल होत नाही. देव याचा विरुद्धार्थी, आता हे विरुद्ध लिंगी आहेत बरं का. पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे काय क्रॉस मध्ये घेतलं, विरुद्ध लिंगी. बघा इथं पुल्लिंग आणि याच्यामध्ये देवचा स्त्रीलिंगी रूप कोणतं, देवी. वाघ, वाघीन शब्द बघा, शुद्ध आणि अशुद्ध शब्दामध्ये सुद्धा हा शब्द विचारलेला आहे. ठीक आहे, वाघीन. मग असा नाही येतो, वाघीन असा नाहीये, त्याला दुसरी वेलांटी. ठीक आहे, वाघीन. देव, देवी, वाघ, वाघीन. चिमणा, चिमणी. बालक, बालिका, पहिली वेलांटी आली. राजा, राणी, दुसरी वेलांटी. कोळी, कोळीन स्त्रीलिंगी. शिक्षक, शिक्षिका. जवळजवळ समान शब्द येत आहेत बघा. हा वाघ, वाघ, देव, देवी, चिमणा, चिमणी, बालक, बालिका. हे काय सांगतोय पुढे तुमच्या लक्षात येईल. आजोबा, आजी, कुत्रा, कुत्री, पती, पत्नी. शब्द तसेच आहेत, किंचित बदलले. सासरा, सासू, थोडा बदल झाला. लेखक, लेखिका. स्त्रीलिंग आणि पुल्लिंग यांच्या तुम्हाला प्रश्न कसा विचारला येईल, योग्य जोड्या देतील 3 आणि याच्यातली अयोग्य जोडी शोधा असंही म्हणतील. प्रश्नामध्ये लक्षात आलं का, 3 योग्य शब्द देतील, देव, देवी, वाघ, वाघीन, चिमणा, चिमणी, आणि त्याच्यात बालक, मग त्या बालकच्या ऐवजी पालक असं देतील. अयोग्य जोडी शोधा. म्हणजे तुमचा बालकच्या जागेवर बालिका न दिसल्याने तुमचा पर्याय तो राहील. आलंय लक्षात. याला पॉज करून लिहून काढा. पुढचं, काही नामांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र होतात, म्हणजे ती वेगळी होतात. आधी जसे झाले ना शिक्षक, शिक्षिका, तसं होत नाही. हे असं होत नाही, वेगळं होतं. बघा काय, बैल, मी मुद्दाम इथं लिहितोय, तुमचा वेळ जाईल थोडा पण तुमच्या लक्षात राहील. बैल, गाय, वेगळा झाला. पुरुष, स्त्री. ठीक आहे, त्याच्यानंतर मोर, हा तर हाताखालून गेलाच पाहिजे. लांडोर, तुम्ही असं म्हणायला नको मोरणी, मोरणी नाही, मोरणी गाण्यात येते पण अशी येत नाही. इथं शब्द स्त्रीलिंगी वेगळा येतो. मोर, मोर, लांडोर. उंट, सांडणी. हा बऱ्याच वेळा याने प्रत्येक प्रश्नपत्रिकेत मुलांना चुकवलेला आहे. सांडणी, सांडणी स्वार. सांडणी, उंट काय आहे, वाळवंटातले जहाज, आणि त्याच्यावर बसलेले जाणाऱ्या काय म्हणतात, सांडणी स्वार. तो सांडणीवर बसलाय. ठीक आहे, मग म्हणजे त्याचा अर्थ तो उंटातील मादी या प्राण्याच्या याच्यावर बसलेला आहे, सांडणी. त्यानंतर नर, मादी, नर, मादी. ओके, पुढे बोकड, शेळी, बोकड, शेळी. यातला पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शब्द ओळखा. बकरी, शेळी. ठीक आहे, पुत्र, कन्या. वेगळं झालं, पुत्र, कन्या. शब्द वेगळे आहेत. पुत्र, पुत्री असं नाही, इथं कन्या पण वापरलं. आई, वडील. बोका, भाटी. या शब्दाने 100% मुलांना चुकवलेला आहे. बोका म्हणजे काय हो, ते लोण्याचा गोळा खाणाऱ्या बोक्याची गोष्ट आठवते ना, 2 बोके गोळे खातात त्यातला बोका. आणि त्याच्या उलट भाटी किंवा मांजर. ठीक आहे, याच्यामध्ये योग्य अयोग्य जोडीत मुलांना याची चूक झालेली आहे, लक्षात ठेवा. पुढचं, दीर, जाऊ. दीर, जाऊ. ओके, नवरा, बायको. कॉमन आहे, नवरा, बायको. शब्द मुद्दाम परत लिहिलेले आहेत.
वाचावेत, हाताखालून जावेत वेगळेच सांगतो. लांडोर, सांडणी आणि बोकाबाटी 3 लक्षात ठेवा. धीर जाऊ पण लक्षात राहील. ओके ठीक आहे. वापरात नसलेले लिहून काढा. आता बघू काही सजीवांची नामे आणि त्यांचे लिंग. बघा बरं आता. मग मुलगा या शब्दाचा उल्लेख आपण कसा करतो? तो मुलगा, कुत्रा, तो कुत्रा, घोडा, तो घोडा. हे ज्याला समजलं ना, तो वापरायचा, ती वापरायचा का ते वापरायचं, त्याचं लिंग कधीच चुकत नाही. येतंय लक्षात? तो बैल, तो मेंढा. मेंढा म्हणजे काय? तो एडकासारखा असतो की नाही, त्याची शिंग मागे असतात. मेंढ्यांमध्ये चालला तर मेंढा. तो चिमणा, तो रेडा, ती मुलगी, कुत्री ती, घोडी ती, गाय ती, मेंढी ती. हे बा मेंढा मेंढी. चिमणी ती चिमणी, ती म्हैस. आता इथं हा थोडासा वेगळा घटक आहे, हा लिहून काढताना समजून घेत चला. मूल ते, पिल्लू ते, शिंगरू ते. शिंगरू म्हणजे काय? घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात. वासरू ते, मेंढरू ते, पाखरू ते, रेडकू ते. सगळ्या याच्यात बघा काय होतंय, पिलू, शिंगरू, वासरू, मेंढरू, पाखरू, रेडकू. म्हणजे हा इथं दुसरा उकार वापरलेला आहे. नपुंसकलिंगी शब्दाचा आणखी एक ओळखीसाठीचा भाग सांगितला. ठीक आहे. पुढे पण उदाहरणात दाखवतो, खाली सुद्धा आहे. ज्या ठिकाणी उकार होता तिथं, इथं फुल झालं पुस्तकामध्ये अशा ह्याच्यात वापरलेला आहे. असं आला, असंच आलं पाहिजे असं काही नाही, फक्त उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितले यातली वारंवारिता. खाली वेगळ्या याच्यात पण येते, खालचं उदाहरण पण बघून घेऊ. ते केळे, ते चांदणे, ते वरण. इथं तर काना मात्रा काहीच नाही, पण ते वरण आपण म्हणतो का तो वरण दे, आई मला तो वरण दे, किंवा आई मला ती वरण दे. नाही, आई मला ते वरण दे. आज चांदणे, आज ते चांदणे खूप सुंदर दिसते. ते केळे एक असेल तर आई मला एक केळे दे. अनेक असतील तर काय भाव दिला केळींचा? ठीक आहे, केळे. ते अनेक वचनामधलं वेगळं आहे, त्याचं एक वचन करून ओळखायचं. हे एक सूत्र तुम्ही लक्षात घ्यायचं. अशा वेळी ज्यावेळी तुम्ही कन्फ्यूज व्हाल त्यावेळी तुम्ही त्या अनेक वचनी शब्दाचं एक वचन करायचं. केळीचं एक वचन केळी का केळ? केळ नाही, केळे. मग केळे झालं तर ते नपुंसकलिंगी. कळलं? फूल, पुस्तक आणि टेकाड. ठीक आहे. ओके. इथले बघू. तो आंबा, तो चंद्र, तो भात, तो बगीचा, तो बगीचा, फळा, तो फळा, डोंगर, तो डोंगर, पपई, ती पपई, चांदणी ती, भाजी ती, बाग ती, शाळा ती, दरी ती दरी, ती खोल दरी, ती या अर्थाने आला म्हणून स्त्रीलिंगी. तो आला तर पुल्लिंगी आणि ते आलं तर नपुंसकलिंगी. समजलंय? ओके. परत पॉज करा, लिहून काढा. आता खालून जाऊ द्या, फायदा होईल. आता नमुना सराव संच घटक थोडासा विस्ताराने आहे, पण प्रश्न नक्की येतो. अरुण, गाय, आजी, सासू. बघा यातलं काय आहे, या शब्द गटातील ऑड मॅन आउट काढायचा, वेगळा पुल्लिंगी शब्द आहे तो काढायचा. कोण आहे हो पुल्लिंगी? अरुण आहे. झालं. बाकीच्या सगळ्या गाय स्त्रीलिंगी, आजी स्त्रीलिंगी, सासू स्त्रीलिंगी. चला सराव संच बघू. 9वा. पुढील प्रत्येक शब्द गटातील पुल्लिंगी शब्दाचा पर्यायाला वर्तुळ करा. पुल्लिंगीला वर्तुळ करायचंय. ठीक आहे. पपई स्त्रीलिंगी, भाजी स्त्रीलिंगी, बाग स्त्रीलिंगी, तो आंबा. काय म्हणतो आपण? ती बाग, ती भाजी, ती पपई, मग तो आंबा. चौथा क्रमांक, तो आंबा. इथं मुद्दाम लिहितो आहे. ठीक आहे. तो आंबा. मुलगी, ती मुलगी, ती गाय, तो उंट, ती चांदणी, तो उंट. तिसरा, तो उंट. आणि त्याच्या उलट ती सांडणी. सांडणी येते की नाही लक्षात? ओके. पर्याय क्रमांक 3. वर्तुळ नीट रंगवत चला, बाहेर जाऊ देऊ नका.
फळा, बहीण, फळा, हा थांबू, ठीक आहे. बहीण, ती शेळी, ती सांडणी, आलं बघा उंटाला सांडणी इथं आहे का. मग हे नाहीये, हे उत्तर चुकीचं आहे. फळा, तो फळा, कोणतं उत्तर आहे, तो फळा. ओके, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. चला पॉज करून लिहून काढा. पुढचं घेऊ. पुढील प्रत्येक शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्दाला पर्याय क्रमांक वर्तुळ रंगवा. बघा आता याच्यामध्ये सगळं स्त्रीलिंगी ओळखायचं आहे, एकच असेल, बाकी पुल्लिंग. ते बैल, तो पुरुष, तो रेडा, पण ती मेंढी, ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. नर, थोडं खाली घेतो. बघा याच्यातला आपण पाहिलं, मेंढी हा शब्द होता 3 नंबरचा. मग आता तुम्ही झूम करून माझ्या आधी उत्तर काढू शकता. दुसरा प्रश्न, नर तो, भाऊ तो, बोकड तो, मग चिमणी ती चिमणी, पर्याय नंबर 4. ओके. पुढे अंगठा, तो फळा, ती दरी, आता होता बघा, ती दरी. ओके. तो देश, पर्याय क्रमांक 3. पुढचं, पुढील प्रत्येक शब्दगटातील नपुसकलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पुढील प्रत्येक शब्दगटातील, तो चंद्र काय आहे, नपुसकलिंगी, तो चंद्र, ती भाजी, तो मेंढा, नपुसकलिंगी ओळखायचे, हे नाही. मग ते वासरू, बघा मी आधी सांगितलं होतं की त्याला उकार पण आहे दुसरा, ते वासरू, म्हणजे आपलं उत्तर आहे नपुसकलिंगी, पर्याय क्रमांक 4. पुढचं, नपुसकलिंगी ओळखायचं, ते फूल, हो आहे, तो वाघ, तो देव, तो राजा, तो. आपल्याला सांगितलंय नपुसकलिंगी म्हणजे ते फूल, पर्याय क्रमांक 1. झूम करून वाचून लिहू शकता. तिसरं, ती बालिका, ती पती, तो पती, नाही, ते पुस्तक, पुस्तक ते. ओके, आपलं उत्तर हे आहे, ती घोडी, पर्याय क्रमांक 3. ओके. पुढचं बघा, पुढील ठळक अक्षरातील शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द निवडून करा. आता काय होतं, विरुद्धलिंगी. आधी त्यांनी पुल्लिंगीचे प्रश्न दिले, मग स्त्रीलिंगीचे दिले, मग नपुसकलिंगी, आणि आता विरुद्धलिंगी, भिन्नलिंगी. वाघाला काय विरुद्ध, वाघी, मुरळी, वाघ्या, नाही, वाघीन, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पुढे, मोर, मोरी, मोरा, मोरीन, नाही, मोरीन लिहिलं तर चुकणार. लांडोरचं चित्र तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करून बघून घ्या. ठीक आहे. लांडोर काय होतं, मोराला मागे मोठी शेपटी असते, पण लांडोरला काय होतं, नाही, मोराला तुरा असतो, ह्याला मोठी शेपटी असते, म्हणजे हा मोठा पिसारा असतो. काय असतो, लांडोरला मात्र तो नसतो. ठीक आहे. ओके. चला पुढचं, हा पर्याय लांडोर, याच्यात वाघीण, रेडा, रेडी, नाही, रेड्या, रेडकू, नाही, म्हैस. काय होतं, पर्याय क्रमांक 2. ओके. इथं 3, इथं 2. घटक तसा सोपा आहे, उदाहरणं जास्त सोडवली तर आणखी चांगला येईल. ओके. आता गाईड मधली 2 उदाहरणं देतो. तो चंद्र, ती पपई, ते केळे, तो आंबा. आता मी नपुसकलिंगीची उदाहरणं देतो. नपुंसकलिंगी ती थोडीशी आणखी देतो. ओके. बघा याच्यामध्ये आहे, तो भात आपण बघितला, तो अंगठा बघितला, तो समुद्र, तो झाला, तो वृक्ष झाला, हे पुल्लिंगी झालं. मग ते केळे, ते चांदणे, ते बोट. बघा ते बोट हा शब्द आपण पाहिला नव्हता. ओके. आणखी आपण काय लिहून घेऊ,
ते राष्ट्र, ते राष्ट्र, राष्ट्र सुद्धा नपुंसक लिंगी आहे. त्याच्यानंतर ते ऊन, ते ऊन, ऊन शब्द उन्हात आपण थांबतो की नाही, आता उन्हाळा आहे तर ते ऊन. त्याच्यानंतर ते पाणी, पाणी सुद्धा नपुंसक लिंगी शब्द आहे. ओके. त्याच्यानंतर ते टेकाड, ते आपण बघितलंय. ठीक आहे, टेकाड शब्द बघितला होता तरी लिहून काढा. आणि ते तेज, काय ते तेज. ठीक आहे, हे नपुंसक लिंगीची उदाहरणं होती काही, ही तुम्हाला दिलीत. तुम्ही ती स्क्रीन पॉज करून लिहून घ्यायचे. आपण आता आज बघितलेल्या फुल रिव्हिजन या घटकाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. या घटकाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे तुम्ही हा घटक पूर्णपणे अभ्यासलाय. कार्यात्मक व्याकरणामधील आता याच्यानंतर तुम्हाला नामावर कुठलाही प्रश्न येऊ द्या, तो 100% येणारच आहे. ओके. त्यानंतर सर्वनामावरचा कुठलाही प्रश्न तुम्हाला अवश्य निश्चित सोडवता येईल. विशेषणामध्ये सुद्धा अजिबात अडचण राहणार नाही. क्रियापदामध्ये क्रियापद कुठेही वापरू द्या, सुरुवातीला शेवटी कशाही पद्धतीने वापरलं तरी तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही, कारण त्याची तुम्हाला ओळख झाली. क्रियापद म्हणजे काय, ज्या पदावरनं क्रिया ओळखता येते ते पद, हे तुमच्या लक्षात राहील. आता विशेषण म्हणजे काय, जे तुम्हाला महत्वाच्या शब्दाबद्दल किंवा त्या घटकामध्ये असणाऱ्या याच्याबद्दल विशेष माहिती सांगतं ते विशेषण. ठीक आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगतं ते, हे तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर लिंग या घटकाबद्दल जर विचार करायचा, ह्याच्यामध्ये तुम्हाला स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसक लिंग कुठलाही प्रश्न कशाही पद्धतीने विचारला तरी त्याचा तुमच्या लक्षात राहील. नपुंसक लिंगामध्ये ते या शब्दापासून त्याला प्रश्नार्थक प्रश्न विचारला की काय, तर तुम्हाला त्याचं उत्तर येईल. अशा प्रकारे कार्यात्मक व्याकरणी या घटकाची आपली रिव्हिजन आपण पूर्ण केलेली आहे. ठीक आहे. जर तुम्हाला या पद्धतीने रिव्हिजन आवडली असेल तर मला अवश्य कळवा. कमेंटमध्ये तुमचं नाव टाकून सांगा आणि आणखी कुठल्या विषयाची घ्यायची असेल ते कळवा. सगळ्या येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थांबतोय. गुड डे, बाय.